मंडळी, आता हे बाथरूमचं पाणी आहे आणि हे बाथरूमचं पाणी दर्शनाच्या रांगेत आले आणि हे तुळवत आपण देवीच्या दर्शनाला जायचं. त्यात की स्वच्छतेत देव असतोय, म्हणजे मला असं वाटतंय. दर्शनला गर्दी ठीक आहे, 4 ते 5 तास तर लागणार बहुतेक. कोण जबाबदार इथल्या अस्वच्छतेला? आमची रूम आम्हाला इथं मिळालेली आहे. कशी वाटते रूम आमची? छान आहे रूम, मस्त. आमच्या आत्या आलेल्या झोपल्या, तिला जरा बरं वाटण झाले. आहे रूम चांगले आहे, एक नंबर आहे. इथं काय असं आहे तसं आहे म्हणायचं नसते, जे मिळेल ते चांगलं आहे म्हणायचं. होय ए आहे ए काय करलं थांब की. आल्या आल्या मस्तपैकी पोटपूजा करूया म्हणले, कारण दर्शनाला जायचं आहे आवरून. काय काय आहे जेवायला? शेंगदाण्याची पोळी, बर बर. धपाट, अरे धपाट पण आहे आणि वांग पण आहे. वांग पण आहे, दही पण आहे. खतरनाकच केला दही. शेंगदाण्याची चटणी. चला जीवन आवरून जायचं आता दर्शनला. भांडे आणला जा काय? 20 रुपये किलो. आयला स्वस्त पडले की मग. तू गेला का फायदा झाला का नाही? मी गेल्यावर लकडी हेंगा असं म्हंटल मी. कन्नड आहेस तू, आमची कन्नड माणूस आहे, कन्नड कळते आमच्या. दर्शनला गर्दी ठीक आहे, 4 ते 5 तास तर लागणार बहुतेक. बघूया किती तास लागतात आता दर्शनला. होय, आमची एक आठवण आहे भांडणाची. आमची एक आठवण आहे भांडणाची की नाही. ते कधी तर नंतर विषय सांगू, लय मोठा विषय आहे. दर्शनला किती वेळ लागणार? 2-3 तास लागणार काय? 4 तास लागणार? 4 तास लागणार का 2 तास लागणार? 2-3 तास लागणार? 3-4 तास लागेल. बघूया आता. लाईन बघा कुठपर्यंत आले. बघूया चला काय करूया. कुलूप वाटल्याला फिरून जायला लागणार. बघा आता किती वेळ की स्वच्छतेत देव असतोय, म्हणजे मला असं वाटतंय. आणि ह्या अस्वच्छतेला कोण जबाबदार? म्हणजे इथलं ट्रस्ट जबाबदार, प्रशासन जबाबदार, काय आपण लोक जबाबदार? कोण जबाबदार इथल्या अस्वच्छतेला? कोण जबाबदार तिथं? म्हणजे असं म्हणतात ना, देव स्वच्छतेत राहते. आपल्यासारखी जी लोक असतात ना, ती व्यवस्थित ठेवत. अगं रेणुकाला ह्याने असंच केलंय. पाणी प्याय गेली तर नदी आटवलं, जेवाय गेली तर अन्नात माती टाकली. म्हणून तिनं काय म्हणल्या, माझ्याकडे येणार असला असं तर असं गाणीतच राहायचं. हा असं आहे. म्हणून तरी पण होत नाही. एवढं गर्दी असते की नाही, भरपूर गर्दी असते. नावून ठेवलं पाणी खडोळ आहे म्हटलं तर नायट्यानं भरून टाकते जाऊपर्यंत. भरून नाही होय, माहितीये का? अस्वच्छता तर माझ्याकडे यायला पाहिजे. म्हणून तर एवढी हे असून सुद्धा तिथं एवढी गर्दी असते. काहीतरी असणार महात्म्य. तर बाहेरनं येणाऱ्या लोकांना कसं दिसते युट्यूबवर सर्च करून बघायचं, तिची कहाणी कथा ऐकायची, म्हणजे तुम्हाला समजेल घाण आहे काय पाक आहे. बरोबर. चला मग बघू आता, यातूनच जाऊ आपण दर्शनाला. ही दर्शनाला जायची रांग. आता मी घाणीचं साम्राज्य यासाठी दाखवतोय की माझा व्हिडिओ बघून बाबा जे कोण येणार असतील त्यांना इथली परिस्थिती कळावं. नाहीतर मी सगळ्या चांगल्या बाजू दाखवणार आणि इथं आल्यावर त्यांचा हिरमोड होणार. त्यामुळे माझा व्हिडिओ बघून त्यांचा गैरसमज होता का म्हणे की यानं काय दाखवलं. त्यामुळे मी तुम्हाला इथली सत्य परिस्थिती दाखवते. इथली माणसांनी हे सगळं घाण केले. त्यामुळं इथे येताना मला हे जरा नजरेस पडणारच. त्यामुळे इथे येताना तुमच्या मनाने या. आणि देवाचं महात्म्य तर आहे, पण देवाचं महात्म्याबरोबर इथं असं तुम्हाला नजारा दृष्टीस पडणार. हा ही बघा. बर माग कोण आहे? मी आहे का तू आहेस?
हा हा माग माझ्या आहे मला म्हणते बरोबर चला. असं तर मी तुमच्या मागे येणार. हा चला चला मला काही विचारत नाही. चला चला मग. तुमच्या मागं येणार ना. मंडळी आता हे बाथरूमचं पाणी आहे आणि हे बाथरूमचं पाणी दर्शनाच्या रांगेत आले आणि हे तुळवत आपण देवीच्या दर्शनाला मला काय वाटतं माहिती आहे का देवाला फुरा अर्पण करण्यापेक्षा देवस्थान स्वच्छ ठेवणं हीच खरी सेवा आहे. कसं आहे देवाच्या दर्शनाने मन शांत होते पण देवस्थानातील अस्वच्छता पाहून मन खिन्न होते. म्हणून इथल्या ट्रस्टला इथल्या माणसांना एवढंच सांगणं आहे की स्वच्छता पहिलं प्राधान्य आपण द्यायला पाहिजे. 2 तासानंतर मंदिरात प्रवेश झाला आहे अशा तऱ्हेने आणि अक्षरशः पायानी साथ सोडली आमच्या एवढं पाय दुखाल्यात. हे बघा गर्दी भरपूर आहे आणि हे मुख्य मंदिर आहे. आलोयस मंदिरात तोंड पाक सुरकुतले ग बाई. होय नाही झोप आलीस मंदिरात चालताना पण झोप यायला लागली एवढं कंटाळले. हे आता शूटितनं बंद आहे कारण की मेन मुख्य मंदिरात आपण शिरतोय त्यामुळे इथनं काय आता आपलं बंद दाखवता येणार नाही आपल्याला. हे शेवट आहे बघा आता बाहेर पडल्यावरच. दर्शन झाले एकदा आणि बाहेरून बसले मी गाभाराला सोडून हे बघा मंदिर. ही बघा 4 माकडं आमची. हा दर्शन करून दमलोय म्हणून आता ताक चालू आहे आमचं. ताक कसा कराय काय नाही मी पेले इकडे गार आहे. बघा ब्लॉग मध्ये कसं झणझणीत चेहऱ्यावरचा सगळा हे गेला. म्हणजे ताकाची गर्दी बघा काय इथं मगाशीपासून कोण नव्हतं. बस वाटते आम्ही आल्यावर प्रत्येक ठिकाणी गर्दी होत्या की नाही. काय आमच्या पायात काय लक्ष्मी आहे काय हा हातगुण आहे काय. हा आम्ही आल्यावर ते ताकच संपलं सगळं. काय पाहणार काय मी. मॅडम दर्शन कसं झालं. दर्शन मस्त झालं. तोंड कसे पाठलं. 2.5 तास 2.25 ते 2.5 तास दर्शनला झालं आणि 20 सेकंदच दर्शन मिळालं की नाही. नाही आज जमले थोडं काल पण भारी खरं 20 सेकंद बैठलं पण भारी वाटलं खरं. भारी वाटलं. दर्शन छान झालं. आणि हे कोणासाठी घेतलाय. आत्तीसाठी. आत्ती आमची आली नाही आता आई गेली पुढे एकदम ती राहिलेली माग म्हणून म्हटलं थंडगार मठ्ठा घेऊन जाऊया म्हटलं. आत्तीची तब्येत बरी नाही. चला हत्तीला दिवस टाक. चुलीवरच्या जेवणाची मजा आणि आमच्या आईंना झाल्या सजा. आंबोला पण झाल्या सजा. आंबो तर काय तोंड वाळली जो खरं. पाय दुखालाय काय त्याच्या मार असू दे. चुलीवरला रस्सा वड म्हणत मस्तपैकी आमटी सॉरी सॉरी. आता आज रात्री निवांत तेल आणलंस का नाही. तेल खोबरेल आणलंस काय. माझ्या बाईला डोक्यावर घालतो तेल काय मस्तपैकी चपचपीत. पप्पा देवापाशी 2 डुलकी काढून आली तिथं. तुमचा डोसक्याला ताप नको आम्हाला. पाणी आणा मसाला बारीक करून आणा. नाही आज मसाला पुरगीन बारीक करून आणलाय आणि या दोघी जण आणायला गेल्या तुम्हाला उठवून नाही आणलं. पाण्याला तेवढं उठून कुठून आणायचं पहिलाच तिने सावध झालीत ना. मला पण सारखं शिवायला म्हणतात करते ते करू दे म्हणलं. मी बसले मी चुलीपाशी बसलोच नाही. आणि झाले आता होय मला कोरड द्या म्हणलं. पप्पा आमच्या आजोबा मम्मी आमच्या मग बघा हो कसं मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायला. खरोखर संतर मामा आहे का नाही.
हे मी अजून सांगायला ऐकते काय हो नाही मम्मी संतोर मामा आहे. कंटाळते, खरं मी कंटाळत नाही अजून. मम्मी संतोर मामाने आईला पण म्हणतात की दोन्ही सुनांपेक्षा की नाही आमची आई देखणी दिसत्या म्हणून. होय कमेंट आला त्याला खरंच की आयला आलेत की रे काय जाते कमेंट आला की खरं आई देखणी दिसत्या अहो काळ्याला गोऱ्याला काय असते मम्मी संतोर मामा आहे. सुंदर दिसते. तू व्हील सासू आहेस. खरंच की. आता नवं नाक ते पण छान आहे. व्हील सासू सांगितलं ते काळे आहे म्हणून गुऱ्या तयार झाला आमचे उकळा लागल्या. लेस की. सरी. तरी वीस गोळे असतात. तर चहा भारी आलाय कट्टाची आमटी हा कट्टाचे आमटे चुलीवरच्या कट्टाचे आमटी सासूबाईंच्या हातचे आणि कडबू आता चालू परत पुऱ्या बरं चला आता परत गडला जाऊन येऊन मग खायला ना आल्यावर परडी भरायचं नाही ना आता. चला. तर मंडळी आम्ही जातो आता परतगडच्या दर्शनला त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका बरं का. चला बाय बाय.